हॅलो फ्रेंड्स, F&D क्रिएशनमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत लसणाची चटणी। त्यासाठी इथे मी लसूण सोलून घेतलेला आहे आणि कोरड्या खोबऱ्याची वाटी घेतली होती, त्याला मी बारीक चिरून घेतलेली आहे। आता याला आपण मिक्सर जारमध्ये टाकूया। आता ह्याच्यामध्ये आपण लाल तिखट टाकूया, चवीप्रमाणे मीठ टाकूया, थोडी साखर टाकूया। आता ह्याला आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊया। तुम्ही बघू शकताय आपली चटणी पिसून छान तयार आहे। त्याला तुम्ही बाजरीच्या भाकरीबरोबर पण खाऊ शकताय। ह्याच्यामध्ये आपण तेल टाकायची अजिबात गरज नाहीये, कारण खोबऱ्यामध्ये पण तेल असतं, म्हणून ह्याच्यामध्ये तेल टाकायची गरज नाही पडत। थँक यू फॉर वॉचिंग।